ते वॉरियर्स तर दुसऱ्या बाजूला मस्के ब्रदर्स हे संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी नक्कीच 2 दिवसाआधी जेव्हा प्रेडिक्शन केलं होतं तेव्हा नक्कीच हे दोन संघ सगळ्यांच्या मुखामधून येत होते. शेवटच्या सामन्यापर्यंत हे दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतील. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही सलामीचे फलंदाज दाखल झालेत. एका बाजूला विनीत म्हात्रे तर दुसऱ्या बाजूला राजदीप पाटील. खूप मोठी जबाबदारी असेल दोघांच्या खांद्यावरती आपल्या संघाला विजयीपर्यंत नेण्याचा. वन मॅन भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले विनीत म्हात्रे. आकाश वर्तक एका बाजूला पाहायला मिळतं तर दुसऱ्या बाजूला विनीत म्हात्रे. एका बाजूला राजदीप पाटील तर दुसऱ्या बाजूला अंकुर पाटील. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. प्रेक्षकांना कुठेही जाऊ नका, पाहत राहा एकत्र CPL 2026 चा सुंदर सोहळा. सुंदर सामने आपल्याला पाहायला मिळाले कालच्या दिवसात आणि आजच्या दिवसात. पहिला चेंडू घेऊन मस्के ब्रदर्स या संघाकडून आकाश वर्तकने इंट्रोड्यूस केले आपल्या पहिल्या हुकमी एक्क्याला. अंकुर पाटील बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच सगळ्या महिला वर्ग सुद्धा खुश आहेत. ह्याच्यानंतर त्यांची सुद्धा मॅच पाहायला मिळेल आपल्याला. चला इथून मात्र मॅचला स्टार्ट होत आहे. काउंट डाऊन होईल त्याच्यानंतर मॅचला स्टार्ट करायचं आहे. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 लेट्स प्ले. पहिला चेंडू अंकुर पाटील टू विनीत म्हात्रे. पहिल्या चेंडूला सरळ भिरकावून दिले कव्हरच्या वरून. येतोय पहिला चौकार 4. काही सुरुवात केली विनीतने आपल्या बॅट मधून. फायनलची सुरुवात चौकारापासून. एक ड्रीम सुरुवात म्हणता येईल मोहिते वॉरियर्स या संघासाठी. अगदी पहिल्या मॅच पासून म्हणजे कालपासूनच विनीत म्हात्रे जो बरसले तो अजून बरसतोय. वन मॅन भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय विनीत. नॉन स्ट्राईक एंड वरती राजदीप पाटीलांना पाहतोय. पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन सज्ज होते बॉलिंग ट्रॅक वरती अंकुर. यावेळेस मात्र अंपायर म्हणतात हा स्क्वेअर चेंडू. व्हाईटचा इशारा येतोय. व्हाईट +1 व्हाईट +4 = 5. 5 धावा फलकावरती आपण पाहू शकतात. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र टक्कन आवाज आले. सरळ चेंडूला पाठवून दिले डिपच्या डोक्यावरून. 6 षटकार. हल्ला चढवले आणि तो कोणावरती? लीड बॉलर अंकुर पाटील याच्यावरती. यावेळेस मात्र फ्लिक केले चेंडूला कव्हर्स मध्ये. तिथे मात्र फाईन लेग मध्ये प्लेअर आहे. राजदीप पाटीलला धोका आहे आणि इथे मात्र काय घडतंय? रनआउटच्या स्वरूपात बॅक टू डकआउट गॉन. राजदीप पाटीलच्या खेळीला पूर्ण विराम. मोठा हादरा मोहिते वॉरियर्स या संघासाठी. विनीत मात्र यांच्यासाठी कॅश प्राइज पाहायला मिळते. कॅश प्राइज येते फुल ऑन ग्रुप कडून. जर 50 झळकावली तर 3000 रुपयाचा कॅश प्राइज. क्या बात है फुल ऑन ग्रुप. विनीत मात्रेसाठी कॅश प्राइज येते. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले रतीश पाटील. बघा फ्लिक केलं होतं परंतु आई कोऑर्डिनेशन नव्हतं, कुठलंच कम्युनिकेशन नव्हतं आणि त्या कारणास्तव कुठेतरी विकेट पत्करावी लागली. खूप मोठी जबाबदारी असेल आता मात्र
विनीत म्हात्रेवरती, कारण अगदी पहिल्या मॅच पासून त्यानेच एक हाती किल्ला लढवले. या मॅच मध्ये सुद्धा लढवावं लागणार. जर शेवटपर्यंत टिकला ना तर एक प्रॉपर स्कोर पर्यंत नक्कीच नेऊ शकेल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा कव्हर्स वरून मारले चेंडूला. चेंडू सरळ निघून जातोय षटकारासाठी. पॉवर पॅक्ड बॅटिंग पाहायला मिळतंय. काय शॉट होता हा. शॉट साधा सुद्धा बॅट्समन खेळू शकत नाही. थँक्यू डीजे. काय शॉट पाहायला मिळाला. कव्हर वरून सरळ चेंडूला फेकून दिलं. मनगटातली ताकद दाखवताना विनीत म्हात्रे, एक बाहुबली प्लेअर मोहिते वॉरियर संघासाठी. धावसंख्या बोर्डवरती 17 रन्स ऑन दी बोर्ड आपण पाहू शकतात. पहिल्याच ओव्हर वरती बरसले विनीत म्हात्रे बरसले. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. बघा विनीत म्हात्रेसाठी कॅश प्राइस अजून लाईव्ह असेल. 50 झळकावली तर 3000 रुपये फुल ऑन ग्रुप कडून. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडूला भिरकावून दिलंय षटकारासाठी. क्या बात है. कमॉन डीजे विराज. सुंदर खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एक ड्रीम स्टार्ट मिळताना मोहिते वॉरियर संघाला. यावेळेस मात्र पुन्हा एकदा इनसाइड एज लाग पाहायला मिळते. मध्ये चेंडू जात नाही. स्टॉप केले. गुड कॉलिंग पाहायला मिळाली दोन्ही बॅट्समनच्या माध्यमातून. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या बोर्डवरती 23 धावा. 23 रन्स ऑन दी बोर्ड. एक गड्याच्या मोबदल्यात. डॉट आला. 23 रन्स ऑन दी बोर्ड आपण पाहू शकतात. दुसरं षटक घेऊन मस्के ब्रदर्स या संघासाठी सौरभ म्हात्रे बॉलिंग मार्क वरती सज्ज झाले. पहिला चेंडू घेऊन रतीश पाटील यांच्यासाठी. यावेळेस मात्र पुल पॉवरफुल अँड सक्सेसफुल. चेंडू सरळ निघून जातो. 1 बाउंस चौकार 4. बघा काय सॉलिड पिक केला सौरभच्या बॉलला आणि सरळ पाठवून दिला फाईन लेगच्या डोक्यावरून चौकारासाठी. एक ड्रीम स्टार्ट मिळताना पाहायला मिळते. दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा रतीश पाटील यांच्यासाठी. यावेळेस मात्र पुन्हा एकदा कार्पेटला रोल कर चेंडू जातो. चांगला स्टॉप केले तिकडे विशालने आणि तत्पूर्वी एक धाव कंप्लीट आणि एक धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 28 धावा फलकावरती. 28 रन्स ऑन दी बोर्ड. आता विनीत मात्र एक हार्ड हिटर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो स्ट्राईक एंड वरती, ज्याने मात्र पहिल्या ओव्हर मध्ये बरसले. यावेळेस मात्र मिस टाइम शॉट आहे. लॉंग ऑफचा प्लेअर त्याच्या खाली आहे. संकेत आणि झेल. क्या बात आहे. एक मोठा हादरा मोहिते वॉरियर संघासाठी. गडीबाद गॉन बॅक टू डग आउट. बघा सौरभचं एक्सप्रेशन आपण पाहू शकतात. सगळं बया करताय. किती मोठी विकेट होती विनीत म्हात्रेची आपण पाहायला मिळाली, परंतु चांगली सुरुवात दिली विनीतने. चांगला खेळ दाखवला. आता मैदानाच्या आतमध्ये सेमीफायनल मॅचचा हिरो आलाय स्मिथ ठाकूर.
बॅटिंग करण्यासाठी. मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले नवीन फलंदाज स्मिथ. 17 नंबरची जर्सी आपल्याला पाहायला मिळते. स्मिथ वरती जबाबदारी असेल. मॅच्युअर बॅटिंग करावी लागेल. आता शेवटचा सामना आहे, फायनलचा सामना. रतीश पाटील नॉन स्ट्राईक एंड वरती आपण पाहू शकता. यावेळेस मात्र पुन्हा एकदा इथून मात्र चोरटी धाव पाहायला मिळते. यस, बाईकचा इशारा येतोय. या 1 धावेने धावसंख्या जाऊन पोचते. 29 रन्स ऑन दी बोर्ड. रतीश 12 धावेवरती खेळतोय. त्यांनी 3 चेंडू फेस केलेत. 29 रन्स ऑन दी बोर्ड, 2 विकेट्स विथ द लॉस. काय सामना रंगले, काय सामना रंगले, सुंदर. यावेळेस मात्र गॅपमध्ये चेंडूला पाठवले रतीशने. तिथे अंकुर आहे. चांगला स्टॉप केले. तिथे मात्र चित्त्याच्या चपळीने 2 धावा कंप्लीट केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. इथून मात्र सगळी जबाबदारी असेल रतीश वरती. जर रतीश शेवटपर्यंत राहिला तर नक्कीच आपल्या संघाला एक सन्मानजनक स्कोर पर्यंत पोहोचवण्यामध्ये एक मौलाचा वाटा त्याचा राहील या सामन्यामध्ये. पुढील चेंडू. यावेळेस मात्र चेंडूला कव्हर्सच्या दिशेने पाठवले, खोदून काढले चेंडूला. तिकडे चांगला स्टॉप केले संकेतने. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते संकेतची. दुसऱ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या बोर्डवरती 32 धावा फलकावर. 32 रन्स ऑन दी बोर्ड विथ अ लॉस ऑफ 2 विकेट. आता बॉलिंग ट्रॅक वरती स्वतः लीड फ्रॉम द फ्रंट आकाश वर्तक कॅप्टन पाहायला मिळत आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला चेंडू घेऊन रतीश पाटील यांच्यासाठी. दोन्ही बाजूला अनुभव आहे. एका बाजूला रतीश आहे तो दुसऱ्या बाजूला आकाश. यावेळेस मात्र चांगला चेंडू पाहायला मिळाला. चांगला चेंडू. थायपॅड वर जाऊन बॉल आदळला. डॉटचा इशारा. डॉटची सांगता पाहायला मिळते. 32 रन्स ऑन दी बोर्ड विथ द लॉस ऑफ 2 विकेट्स. अजूनही डगआउट मध्ये परेश ठाकूर आहेत. एक हुकुमी एक्का त्यांचा डगआउट मध्ये अजूनही शिल्लक ठेवले. यावेळेस मात्र गॅपमध्ये चेंडूला पाठवले. तिकडे जिग्नेश चांगला स्टॉप करतोय. तत्पूर्वी 1 धाव कंप्लीट केले. इथून मात्र स्मिथ आपल्या पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक एंड वरती येत आहेत. पुन्हा एकदा आकाश वर्तकला फेस करेन. यावेळेस मात्र स्मिथच्या बॅटमधून एक मिस टाइम शॉट होतोय. कार्पेटला रोल कर चेंडू जातोय. तिथे मितुल सुपे आहेत. चांगली फील्ड आणि तत्पूर्वी 1 धाव कंप्लीट. आणि 1 धावेने धावसंख्या फ्लाय होते आणि जाऊन सरळ पोहोचते. 34 रन्स ऑन दी बोर्ड. 34 धावा फलकावरती. बघा इकडून 1-1 धाव किती महत्वाची आहे. फायनलचा सामना पाहायला मिळतोय. शेवटचा सामना. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र शॉर्ट बॉलला पुल केले. याच्या डोक्यावरून जाईल का? अँड येस, इट इज अ 4 रन्स. गच्चा क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. बॉल मध्येच होता परंतु ते जजमेंट आलं नाही आणि त्या कारणास्तव कुठेतरी चौकार. 4 धावा आणि या 4 धावांनी धावसंख्या फ्लाय होते आणि सरळ जाऊन पोहोचते. 38 रन्स ऑन दी बोर्ड. 38 धावा फलकावरती. पुढील चेंडू पुन्हा एकदा आकाश वर्तक बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय. रतीश पाटील फेस करेल. यावेळेस मात्र चेंडूला बनवलं. तो नव्हता बनलेला, त्याला बनवलं आणि सरळ फेकून दिलं फाईन लेगच्या डोक्यावरून षटकारासाठी. बघा एक चौकार आल्यानंतर कसा गेम चेंज होतो, कसं माइंडसेट चेंज होते बॅट्समनचं.
हे पाहायला मिळालं आपल्याला. जिग्नेशने ती एक चुकी केली परंतु त्या चुकीला माफी नाही षटकारासाठी. आणि या षटकारांनी धावसंख्या आता मात्र तब्बल जाऊन पोहोचते 44 धावा फलकावर. 44 रन्स ऑन द बोर्ड. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे दुसऱ्या षटकातला, तिसऱ्या षटकातला. यावेळेस मात्र पुन्हा एकदा एज लागते. पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करत होता तत्पूर्वी एक धाव कंप्लीट. 45 धावा फलकावर. 45 रन्स ऑन दी बोर्ड. बघा विनीत मात्र डगआउट मध्ये परतल्यानंतर असं वाटलंच नाही की स्कोर थांबले, तो फ्लाय होतच गेला. कारण नक्कीच ह्याचं कारण सुद्धा एकच आहे, कारण रतीश पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. मी का विरारवरून नेट प्रॅक्टिस करून आलेला आहे सीपीएल साठी ते आता उत्तर देताना. 10 बॉल 27 वैयक्तिक धावा खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. रतीश पाटील मैदानाच्या आतमध्ये क्रुशियल इनिंग फायनलच्या सामन्यामध्ये पाहायला मिळते. पुन्हा एकदा सौरभला आणलं जात आहे बॉलिंग ट्रॅक वरती वैयक्तिक दुसरा षटक घेऊन. पुन्हा एकदा रतीश पाटील स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळत आहेत. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू. यावेळेस मात्र पुन्हा एकदा गॅपमध्ये चेंडूला पाठवले, तिथे जिग्नेश आहेत. स्टॉप केले तत्पूर्वी काय रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. सुपर्ब. चित्त्याच्या सफाईने 2 धावा कंप्लीट केला. काय कोऑर्डिनेशन होतं आणि काय ते कोऑर्डिनेशन दोघांमधलं. सुपर्ब. या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 47 रन्स ऑन दी बोर्ड. 47 धावा फलकावरती. यावेळेस मात्र चेंडूला भिरकावून दिलाय. इकडे फक्त अनुभव कामी येतोय रतीशला. षटकार 6. काय फलंदाजी केले मैदानाच्या आतमध्ये. कोण सांगेन 40+ चा प्लेअर आहे. हार्ड हिटिंग फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली मैदानाच्या आतमध्ये. एकंदरीत विचार केला तर रतीश पाटील सुद्धा ते दाखवताना. यावेळेस मात्र पुन्हा एकदा काय कट पाहायला मिळतोय. विराट कोहली कॉपी बुक स्टाईल मध्ये चेंडूला सरळ पाठवून दिले कव्हरच्या वरतून. चौकार 4. सुंदर खेळ मैदानाच्या आतमध्ये. सौरभ वरती तुटून पडले, जो मात्र मेन बॉलर आहे मस्के संघ या टीमचा. काय शॉट पाहायला मिळाला. 57 रन्स ऑन दी बोर्ड. 57 धावा फलकावरती. काय पारी खेळले रतीश फायनलच्या सामन्यामध्ये. एक ड्रीम पारी म्हणून ओळखली जाईल. नक्कीच तो पुन्हा एकदा युट्यूब वरती पारी चेक करेल रात्री. 39 रन्स वैयक्तिक आपल्याला पाहायला मिळत आहेत रतीश पाटील यांच्या खात्यामध्ये. यावेळेस मात्र पुन्हा एकदा शॉर्ट बॉलला फेकून दिलाय षटकारासाठी. 6. काय पारी खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. सुपर्ब. रतीश पाटील डायमंड बॉय गोल्डन बॉय ठरताना शेवटच्या मॅच मध्ये 63 रन्स ऑन दी बोर्ड आपण पाहू शकतात. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातले. सुपर्ब खेळ पाहायला मिळतोय. $63 रन्स ऑन दी बोर्ड आपण पाहू शकतात. यावेळेस मात्र पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडूला पाठवले. चेंडू दन करत जातोय चौकारासाठी. येतोय 4. क्या बात है. काय प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक पाहायला मिळालेत. एक सुद्धा असं नाही की वाकडा शॉट आपण पाहायला मिळाला. प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक. म्हणजे गॅप कसा शोधायचा हे रतीश पाटील कडून शोधायचं. सुंदर खेळ. यावेळेस मात्र पुन्हा एकदा तोच फटका मारण्याचा प्रयत्न. जिग्नेश त्याच्या खाली आहे.
आणि इथे मात्र काय करतंय, जेल सोडलंय आणि तो कोणाचा सोडलंय, रतीश पाटीलचा. जिग्नेश, ही कॅच सोडली की मॅच सोडले. येणारे 6 चेंडू रतीश पाटील आपण बॅट झळकावायचे. 50 रन्स कंप्लीट केलेत, अर्ध षटक. प्रेक्षकांनो ही पारी जर आवडली असेल तर टाळ्या वाजवायला हरकत नाहीये. क्या बात आहे, क्या बात आहे. टाळ्यांचा कडकडाट आपल्याला पाहायला मिळतोय. एक 40+ प्लेअर मैदानाच्या आतमध्ये प्रॉपर बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळाला. सुंदर खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जिग्नेशला इंट्रोड्यूस केले बॉलिंग मार्क वरती. हॅलो, 68 रन्स ऑन दी बोर्ड. यावेळेस मात्र पुन्हा एकदा रतीश पाटील चेंडूला पाठवले डीप मध्ये. तिथे मात्र चांगला स्टॉप पाहायला मिळतोय. इथून मात्र काय घडतंय, काय बिघडतंय, येणारे चेंडू सांगतील. यस, रतीश पाटील साठी कॅश प्राइज आलेला आहे. 1000 रुपये फुल ऑन ग्रुप कडून त्यांनी पाठवलेले आहेत. फुल ऑन ग्रुप कडून आपल्या कॅश प्राइज पाहायला मिळतंय रतीश पाटील यांच्यासाठी. यावेळेस मात्र सॅक्रिफाईस करायला लावलं. सॅक्रिफाईस नक्कीच इथून मात्र नक्कीच रतीश पाटीलकडे स्ट्राईक येणार आहे आणि ती आले आजच्या दिवसातला दुसऱ्या मॅचचा हिरो. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र काय घडतंय, स्मिथचा टायमिंग होत नाही, कनेक्शन होत नाही, ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. बघा, एक पुश करून जर रतीशला दिली ना स्ट्राईक तर नक्कीच जमेची बाब राहील मोहिते वॉरियर्स या संघासाठी. स्मिथकडे कॅलिबर आहे, पोटेन्शियल आहे, परंतु आज खऱ्या अर्थाने ते सिद्ध करायला लागेल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा एज लागते चेंडूची आणि इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात विकेट गॉन. रतीश पाटील पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. रतीश पाटीलच्या 50 साठी फुल ऑन ग्रुप कडून कॅश प्राइज आलेला आहे. 50 झळकावले म्हणून 1000 रुपयाचं. पुन्हा एकदा जिग्नेश बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. पुढील चेंडू घेऊन रतीश पाटील यांच्यासाठी. यावेळेस मात्र पुन्हा एकदा स्ट्रेटला चेंडू पाठवले. चेंडू निघून येतोय, निघून येतोय, निघून येतोय चौकारासाठी. 4 मिसफिल्ड पाहायला मिळते सौरभ मात्रे यांच्या माध्यमातून आणि चौकारीन धावसंख्या फ्लाय होते आणि जाऊन पोहोचते. 73 रन्स ऑन दी बोर्ड. 73 धावा फलकावरती. रतीश पाटील फायर आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा कॅपमध्ये चेंडूला पाठवले. तिकडे मितुल सुपे आहे, स्टॉप केलं जाते. तत्पूर्वी एक डाव कंप्लीट केले, एक डाव कंप्लीट केले. दुसऱ्याचा प्रयत्न आहे, होईल का? नाही. इथून मात्र पुन्हा एकदा रनआउटच्या स्वरूपात विकेट डाऊन, गॉन. $75 टू रिक्वायर्ड रन्स टू विन आपण पाहू शकतात बोर्ड वरती. तुमच्याकडे चेंडू असतील 30 धावेमध्ये 75 धावा चेस करायच्या आहेत, परंतु विसरून चालणार नाही. जपोनन संघ आहे त्याच्यामध्ये सुद्धा बाहुबली प्लेयर आहेत. आकाश वर्तक आहे, अंकुर पाटील आहे, सौरभ मात्रे, जिग्नेश सातवे आहे. चांगली पारी, चांगली पारी. रतीश पाटील
गोल्डन बॉय ठरताना या शेवटच्या सामन्यामध्ये मोहिते वॉरियर संघासाठी आकाश वर्तक वरती खूप मोठी जबाबदारी असेल या शेवटच्या सामन्याची. अंकुर पाटील आहेत सोबतीला. आवाज येत नाही, काय बोलतो? रतीश पाटील साठी कॅश प्राइज झालेला आहे. अजय म्हात्रे यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. अजय म्हात्रे यांनी द्यायचं आहे ते कॅश प्राइज. रतीश पाटील यांना कॅश प्राइज येते अजय म्हात्रे यांच्या माध्यमातून. तब्बल 300 रुपयाचा कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळते. 500 रुपयाचा कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळते. काय खेळी. आणि फुल ऑन कडून सुद्धा गुगल पे आलेले आहेत 1000 रुपये. क्या बात आहे रतीश पाटील, काय खेळी केली शेवटच्या सामन्यामध्ये. येस, फुल ऑन ग्रुप कडून जीपे येते. कॅमेरामॅन हे क्षण चित्र टिपायचे आहेत आणि हे जीपे सक्सेसफुल होताना आपण पाहू शकतात फुल ऑन ग्रुप कडून. लायन्स वर्सेस आणि सिद्धिविनायक धमाका यांची मॅन ऑफ द मॅच बाकी आहे द्यायची. सिद्धिविनायक धमाका म्हणजे याच्या आधीची जी मॅच झाली होती ना त्याचा मॅन ऑफ द. ओके, म्हणजे एक मॅच झाली त्याच्या अगोदरची मॅच बाकी होती त्याचा मॅन ऑफ द मॅच बाकी आहे द्यायचा. आणि जेबी लायन्स मैदानाच्या आतमध्ये दोन्ही हार्ड हिटर फलंदाज दाखल झालेले आहेत. एकंदरीत विचार केला तर आकाश वर्तक ला आपण पाहू शकतात स्ट्राईक एंड वरती आणि नॉन स्ट्राईक एंड वरती अंकुर पाटील. दोन्ही बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. आकाशला इकडचा अनुभव आहे या वातावरणाचा, संध्याकाळच्या सत्रामध्ये कसं खेळायचं. अंकुरला सुद्धा अनुभव आहे, त्याने सुद्धा बरीच वेळा मैदानं गाजवलेली आहेत मुंबईची. राजदीप पाटील पहिला षटक घेऊन मोहिते वॉरियर संघाकडून स्टार्ट होते दुसऱ्या इनिंगला. पहिला चेंडू घेऊन आकाश वर्तक साठी. यावेळेस मात्र कव्हर वरून चेंडूला सरळ भिरकावून दिले आकाशच्या बॅट मधून. पहिला चौकार जसा पप्पूने खेचलेला ना सेम तसंच कॉपीबुक स्टाईल मध्ये फेकून दिलं चौकारासाठी. हॅलो काय रे 75 इकडे बघ. यावेळेस मात्र आकाशने फुल ऑन ग्रुपला वंदन देताना पाहायला मिळतोय. सलामीचा षटकार. आकाशसाठी कॅश प्राइज येतंय फुल ऑन ग्रुप कडून. जर मॅच जिंकवली ना तर 2000 रुपयेचा कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळेल फुल ऑन ग्रुप कडून. नक्की फुल ऑन ग्रुप आहे तरी कुठला हा जरा कळू देत. ओके, यस, तुम्हाला सलामी दिलेली आकाशने. क्या बात आहे, क्या बात आहे. सामना रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा कव्हरच्या वरून मारण्याचा प्रयत्न. तिथे चेंडू निघून जातोय. डन 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 करत चेंडू सीमा पार. चौकार. अजून एकदा कॅश प्राइज येते फुल ऑन ग्रुप कडून. जर आकाश वर्तकने 50 मारली तर फुल ऑन ग्रुप कडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज. त्यांचा एक सेपरेट तिकडे आपल्याला स्टँड पाहायला मिळतोय फुल ऑन ग्रुपचा. क्या बात आहे फुल ऑन ग्रुप. अगदी सकाळपासूनच नक्कीच शेअर मार्केट वाढतंय.
आकाश वर्तक साठी फुल ऑन ग्रुप कडून प्राइज आले. जर 50 झळकावली ना तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज आणि मॅच जिंकवली तर 2000 रुपयाचा कॅश प्राइज. काय खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आकाश चांगली सुरुवात देताना. यावेळेस मात्र पुन्हा एकदा परेश ठाकूर आहेत. करतोय चुकी चुकी चुकीला माफी नाही. चेंडू निघून येतोय आणि एक धाव कंप्लीट. बघा जिथे डॉट होता तिथे मात्र एक धाव खर्च केले आणि फायनल मध्ये एक एक धावेचा हिशोब हा चुकता होतो. 15 रन्स ऑन द बोर्ड आपण पाहू शकतात. फिल्डिंग चेंज केली जाते. डीप मध्ये आता प्लेअर येतोय लॉंग ऑनच्या दिशेने. यावेळेस मात्र अंकुरच्या बॅट मधून खणखणीत दर्जेदार पुन्हा एकदा फुल ऑन ग्रुपला सलामी देणारा चौकार. 4. फुल ऑन ग्रुपच्या प्रेमात पडल्यात दोन्ही बॅट्समन. काय खेळी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ज्या ग्रुपने आपल्यावरती प्राइज लावले ना त्या ग्रुपलाच आम्ही प्रेम करणार असं दाखवत आहेत दोन्ही प्लेयर. काही खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अंकुर पाटील आणि आकाश वर्तक. 19 रन्स ऑन दी बोर्ड. 19 धावा फलकावरती कुठून काढल्यात पहिल्या षटकामध्ये. राजदीप पाटील पुन्हा एकदा कमबॅक करेल का. यावेळेस मात्र सुपर बॉल पाहायला मिळाला. ब्रह्मास्त्र वापरला. यॉर्कर बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि एक धाव कंप्लीट. या एक धावेने धावसंख्या होते 20 धावा फलकावर. बोल परेशला 6 मारला तर 500 चालू आहे. माहिती चालू आहे. आता दोन्ही बाजून कॅश प्राइज पाहायला मिळते फुल ऑन ग्रुप कडून. जर परेशला 6 मारला ना तर 500 रुपये आणि परेशने जर विकेट काढली ना तर 300 रुपयाचा कॅश प्राइज पाहायला मिळते फुल ऑन ग्रुप कडून. क्या बात है क्या बात है. फुल ऑन ग्रुप 500 की 300. 500 की 300. क्या बात है. फुल ऑन ग्रुप. परेश ठाकूर बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. पहिला चेंडू घेऊन अंकुर पाटील साठी. यावेळेस मात्र चेंडूला बिरकावून दिलंय. षटकार. क्या बात है क्या बात है. फुल ऑन ग्रुप पुन्हा एकदा फुल ऑन ग्रुप चर्चेत आहे. अंकुर पाटील सगळा अनुभव पणाला लावताना पाहायला मिळतोय. आकाश वर्तकची सुंदर साथ. हार्ड हिटिंग फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. फील्ड चेंज केलं जाते. लॉंग ऑफ लॉंग ऑन. डीप मिड विकेट. सिली पॉइंट. पॉइंटला प्लेअर आहे. सिली थर्डमॅनला प्लेअर आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न. चेंडू निघून येतो कव्हर्स वरून. 1 बाउन्स. 4 रन. क्या बात है क्या बात है. चौकार चौकार आणि फक्त चौकार. बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक चौकार. पहिला 6 होता त्याच्यानंतर 2 खणखणीत चौकार पाहायला मिळाले कव्हर्स वरून. 30 रन्स ऑन दी बोर्ड आपण पाहू शकता. 30 धावा फलकावर. यावेळेस मात्र पुन्हा एकदा कव्हर्सवर मारण्याचा प्रयत्न. तिथे मात्र तन्मय आहे. त्याच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय निघून जातोय. चांगला स्टॉप केले चांगला स्टॉप केले. तत्पूर्वी या एक धाव कंप्लीट आणि एक धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 31 धावा. अजूनही
3 चेंडू शिल्लक आहेत. काय खेळ पाहायला मिळतोय. मॅच फायनलची असावी तर ती अशी. येस, फुल ऑन ग्रुप कडून कॅश प्राइज येते. आकाशने मॅच जिंकवली ना तर 3000 रुपयाचा कॅश प्राइज असेल फुल ऑन ग्रुप कडून. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मिस टाइम शॉट पाहायला मिळतोय. कार्पेटला रोल करत चेंडूला स्टॉप केलं देवेंद्रने. तत्पूर्वी एक धाव कंप्लीट. .32 रन्स ऑन दी बोर्ड आपण पाहू शकतात. 32 धावा फलकावर. काय मॅच रंगले मैदानाच्या आतमध्ये. फायनलचा थरार डोळ्यासमोर रंगताना आपण पाहू शकतात. CPL पर्व 7. यावेळेस मात्र गुडना टेक और फुल ऑन ग्रुपला पुन्हा एकदा सलामी देणारा त्यांच्या डगआउट मध्ये, त्यांच्या स्टँड मध्ये येतोय चौकार. 4. जर परेश ठाकूरने विकेट काढली ना तर 300 रुपये लागू होतील फुल ऑन ग्रुप कडून. बघा परेश ठाकूर शेवटचा चेंडू शिल्लक. परेश ठाकूर सुद्धा 40+ चा प्लेअर आपल्या पाहायला मिळतो बॉलिंग ट्रॅक वरती. 85 नंबरची जर्सी. यावेळेस मात्र जेंटल पुश केले मॅच्युरिटी दाखवताना. माहिती आहे की आता रन आलेले आहेत, कुठलीच गरज नाही. आकाशला स्ट्राईक एंड कडे बांधतायत. दुसऱ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या बोर्डवरती 37 धावा फलकावर. आता मात्र समीकरण आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. तुमच्याकडे चेंडू आहेत 18 आणि 18 चेंडू मागे 38 धावा. 38 रन्स रिक्वायर्ड टू विन आपण पाहू शकतात. 18-38 हे समीकरण आपल्या मैदानाच्या आतमध्ये पाहू शकतात. काय सामना रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. तिसरं षटक घेऊन येतोय बॉलिंग मार्क वरती देवेंद्र. टीम ओनर पाहायला मिळत आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती देवेंद्र मोहिते. इथे मात्र चेंडूला फेकून दिलाय मैदानाच्या बाहेर. 6 टक्का नावाजला. चेंडू सरळ निघून जातोय षटकारासाठी. आता मात्र शेअर मार्केट इतकं वाढलंय की ते पिक पॉइंटला तर पोहोचलेलं आहे फुल ऑन ग्रुप कडून. जर लागोपाठचे 3 षटकार मारले ना तर 5000 रुपयाचा कॅश प्राइज असेल फुल ऑन ग्रुप कडून. क्या बात आहे फुल ऑन ग्रुप. 5000 रुपयाचा कॅश प्राइज पाहायला मिळते. लागोपाठचे 3 षटकार जर ठोकले तर. फुल ऑन ग्रुप सकाळपासूनच चर्चेत आहे. सकाळपासून प्राइजवर प्राइज लावतच आहेत. यावेळेस मात्र स्वायर चेंडू. प्रेशर आहे नक्कीच ते दिसतंय आपल्याला बॉलर वरती. परंतु देवेंद्र सुद्धा एक अनुभवी बॉलर आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मिस शॉट पाहायला मिळतोय. कौशिक त्याच्या खाली आहे. सेफ झोन मध्ये लँड केलेला आहे बॉलने आणि एक धाव कंप्लीट. आणि या एक धावेने धावसंख्या जाऊन पोचते 45 धावा फलकावर. फुल ऑन ग्रुप कडून 5000 रुपयाचा कॅश प्राइज येते. लागोपाठचे 3 षटकार 5000 खिशात.
इथे मात्र प्रेशर प्रेशर आणि फक्त प्रेशर पाहायला मिळते बॉलरवरती. वाईटचा इशारा येतो अंपायरच्या माध्यमातून आणि एक धावेने धावसंख्या फ्लाय होते, जाऊन पोहोचते 46 धावा. यावेळेस मात्र काय घडतंय, इथून मात्र मोठा हादरा आकाशला परतावं लागतंय. बॅक टू डग आउट गॉन. आकाशच्या खेळीला पूर्णविराम. आता बॅट्समन जाणार कोण मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा सामना पाहायला मिळतोय, क्रुशल इनिंग कोण साकारेल आपल्या संघासाठी. आकाश वर्तक परत त्यात बॅक टू डग आउट. विनीत मात्रेने जो कॅच पकडला किपिंगच्या भूमिकेमध्ये फुल ऑन ग्रुप कडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे, कारण तो झेल खूप महत्वाचा होता. विनीत मात्रे 500 रुपयाचा कॅश प्राइज फुल ऑन ग्रुप कडून आपल्याला पाहायला मिळते. आकाश चांगली पारी खेळून बॅक टू डग आउट येताना. इथून मात्र संपूर्ण जबाबदारी असेल ती म्हणजे जिग्नेश आणि अंकुर वरती. काय घडेल काय बिघडेल हे येणारे बॉल सांगतील. ह्यावेळेस मात्र काय घडतंय बघा. इथून जर विचार केला ना आकाशचा, तर आकाश सेट होता. आता मात्र फ्रेश बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. त्याला सेट होण्यासाठी टाइम लागेल. टाइम का लागेल, कारण अनुभवी बॉलर मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे बॉलिंग ट्रॅक वरती. फुल ऑन ग्रुप नक्कीच चर्चित आहे सकाळपासूनच. पुन्हा एकदा देवेंद्र बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस मात्र चेंडूला भिरकावून दिलाय. येते कडक षटकार 6. क्या बात है, क्या बात है. जिग्नेश एका हार्ड हिटर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 52 धावा फलकावर. 52 रन्स ऑन द बोर्ड. शेवटचा चेंडू अजून शिल्लक आहे. लास्ट बॉल रिमेनिंग आणि दोन्ही बॅट्समन फायर पाहायला मिळत आहेत. या जिग्नेश साठी कॅश प्राइज आलेला आहे. त्या मागील 6 साठी 250 रुपीज चा कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळते फुल ऑन ग्रुप कडून. फुल ऑन ग्रुप खूप श्रीमंत आहे वाटते. ह्या वेळेस मात्र फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न अंपायरच्या माध्यमातून येतोय. वाईटचा इशारा. या वाईटने धावसंख्या जाऊन पोहोचते 53 धावा फलकावर. 53 रन्स ऑन दी बोर्ड. लास्ट बॉल टू गो. नक्कीच सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र पुन्हा एकदा स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. मिस टाइम होतोय. कार्पेटला रोल कर चेंडू राजदी पडवतोय. तिथून मात्र एक धाव कंप्लीट केलंय. एक धाव कंप्लीट केले. चांगला बॅटल रंगले, चांगला बॅटल रंगले मैदानाच्या आतमध्ये. आता समीकरण काय राहिले. 54 रन्स ऑन दी बोर्ड आपण पाहू शकतात. 54 धावा फलकावर. काय समीकरण पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. तुमच्याकडे चेंडू आहेत 12 चेंडू मागे 21 धावा तुम्हाला काढायचे आहेत. जर मस्के ब्रदर्स ही टीम जर विन झाली ना, तर फुल ऑन ग्रुप कडून 2000 रुपयाचा कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळत आहे. चर्चा फक्त फुल ऑन ग्रुपचीच आहे सकाळपासून. हा नक्की आहे तरी कुठला ग्रुप. हा इथून दिसत नाहीये तुमचा स्टँड. ओके, एक त्यांचा प्रतिनिधी समोर येतोय.
सुंदर खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा परेश ठाकूर एक अनुभवी बॉलर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले बॉलिंग ट्रॅकवर. अजून फुल ऑन ग्रुप कडून ते प्राइज लागू आहे. जर 3 षटकार जर ठोकले ना तर 5,000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. 54 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू घेऊन पुन्हा एकदा परेश ठाकूर बॉलिंग ट्रॅक वरती. जिग्नेश सातवे फेस करेन, चांगला बॅटल रंगेल. इथून मात्र चेंडूला पटवून दिलंय आणि इथे मात्र काय घडतंय, जेल ड्रॉप. परेश ठाकूरने संधी निर्माण केली होती परंतु संधीचं सोनं करू शकले नाही. आता ही कॅच सोडले की मॅच सोडले हा येणारा काळ ठरवेल. परेश ठाकूर साठी कॅश प्राइज येते. परेशच्या प्रत्येक विकेट साठी 200 रुपयाचा कॅश प्राइज फुल ऑन ग्रुप कडून. पुन्हा एकदा परेश ठाकूर एक अनुभवी बॉलर मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळेस मात्र अंकुरच्या बॅट मधून खेचलाय षटकारासाठी. अगदी वाईड वरून बॉल खेचला आणि सरळ फेकून दिला रतीश पाटीलच्या डोक्यावरून. षटकार 6. बघा 5,000 61 रन्स ऑन दी बोर्ड आपण पाहू शकतात. 10 यावेळेस मात्र चांगला शॉट पाहायला मिळतोय. हुक केले चेंडूला, तिकडे राजदीप आहे. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तुमच्याकडे चेंडू आहेत 9 चेंडू मागे 13 धावा काढायच्या आहेत. हे समीकरण सोपं वाटलं ना तरी असं सोपं बोलून चालणार नाही. फायनलचा सामना ते प्रेशर वेगळंच असतं आणि अनुभवी बॉलर बॉलिंग ट्रॅक वरती आहे परेश ठाकूर. काही इकडून माइंड गेम खेळताना आपल्या पाहू शकतात मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न परंतु कुठलाच कनेक्शन नाही. बघा याला अनुभव म्हणतात. बॉलिंग मधला अनुभव कित्येक वर्ष परेशने चटाई संघ गाजवला. आता तीच गरज आहे मोहिते वॉरियर्सच्या संघासाठी. परेश ठाकूर तेच करून दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये. क्रुशियल सामना. यावेळेस मात्र स्लॉट मध्ये बॉल होता आणि सरळ पाठवून दिला पार्किंग प्लॉट मध्ये. टक्कन आवाज आला, चेंडू सरळ निघून येतोय लंगॉनच्या डोक्यावरून. षटकार 6. आता समीकरण सोपं करताना जिग्नेश. 7-7चं समीकरण पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र एज अँड टेकन. क्या बात आहे. परेशने कमबॅक केलं. षटकार आल्यानंतर जिग्नेशला माघारी परतावलंय. विनीत मात्रे सुंदर विकेट किपिंग करताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतात. जिग्नेश सुंदर पारी खेळून परतताना नक्कीच टाळ्या तर बनतात. चांगली खेळी होती. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये सौरभ मात्रे. खूप मोठी जबाबदारी आहे सौरभ वरती. इथून काही घडू शकतं. तुमच्याकडे चेंडू आहेत 6 आणि 6 चेंडू मध्ये तुम्हाला 7 धावा बनवायच्या आहेत.
68 runs on the board. स्मिथ ठाकूर इथून मात्र चांगला शॉट पाहायला मिळतोय, कार्पेटला रोल करत चौकारासाठी. या 4 धावेने धावसंख्या फ्लाय होते आणि जाऊन पोहोचते. $72 रन्स ऑन दी बोर्ड. आता तुमच्याकडे चेंडू आहेत 5 धावे मागे, 5 चेंडू मागे तुम्हाला 3 धावा काढायचे आहेत. स्मिथकडे पोटेन्शियल आणि कॅलिबर आहे, तो सुद्धा डिफेंड करू शकतो, कारण गेली मॅच सुद्धा त्याने अशीच काढली होती. स्मिथ ठाकूर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. इथे मात्र वाईटचा इशारा, स्वायर चेंडू येतोय. इथून मात्र जेंटल पुश केलं जातंय. एक धाव कंप्लीट केले, दुसरी धाव कंप्लीट होईल का? अंकुर धावतोय आणि तिथे मात्र या 2 धावा आणि CPL 7 पर्व 7 मध्ये जिंकणारा मस्के ब्रदर्स हा संघ ठरतोय चॅम्पियन संघ. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम मस्के ब्रदर्स अँड हार्ड लक टू टीम देवेंद्र वॉरियर्स, मोहिते वॉरियर्स. सुंदर खेळ पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. अगदी आकाशची ती खेळी, अंकुरने दिलेली साथ लाजवाब आणि आपल्या संघाला फायनल जिंकवलीच. धन्यवाद. चला याच्यानंतर लेडीजची मॅच होणार आहे लगेच. दोन्ही बाजूने चांगला खेळ झाला, परंतु जो जीता वही सिकंदर. जी फायनलची मॅच कशी असावी तर ती अशी. सुंदर खेळ दोन्ही बाजूने आपल्याला पाहायला मिळाला. पाटील नेटवर्क्स, प्रोफेशनल कॅमेरा वर्क आपल्याला पाहायला मिळालं सूरज यांच्या माध्यमातून. आणि पाटील नेटवर्कचे प्रॉपर ऑपरेटर कसं असावं व्यक्तिमत्व तर ते असं. अतुल घरात काही सेलिब्रेशन पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये आणि सेलिब्रेशन बनते. सुंदर खेळ मैदानाच्या आतमध्ये दोन्ही दिवसामध्ये पाहायला मिळाला. चला याच्यानंतर लगेच लेडीजचा सामना आपण करून घेणार आहोत. चला ज्या इच्छुक लेडीज आहेत ना त्यांनी खाली यायचं ग्राउंड मध्ये.